नमस्कार. नमस्कार. आज आपण जे बोलणार आहोत त्या संचिताताई. त्यांची आणि माझी ओळख अॅग्रोवनच्या अंकाच्या निमित्ताने झाली. तर त्यांच्याशी फोनवर गप्पा मारताना मला खूप छान वाटतं आहे. तर ताई तुमची ओळख सगळ्यांना होण्यासाठी तुमचं नाव सांगा. तुम्ही कुठे शेती करता? काय शिकला आहात ते सांगा? माझं नाव संचिता सूर्यवंशी आहे आणि माझं बी-ए झालंय पॉलिटिकल सायन्समध्ये पुण्याला गरवारे कॉलेजमध्ये आणि आता आमची जी शेती आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामध्ये आहे. रुईगव्हाण म्हणून गाव आहे तिथे आहे. अच्छा. गावाचं नाव परत सांगता? रुईगव्हाण. रुईगव्हाण. बरं. हं. तुम्ही कधीपासून शेती करताय? मी आता 1 वर्षापासूनच करत आहे अरे वाह! शेती. म्हणजे तुमचं पॉलिटिकल सायन्स तेही पुण्यात गरवारे कॉलेजला झालेलं असताना तुम्ही कसं काय शेती करायला लागलात? शेती म्हणजे माझं मी आधी जॉब वगैरे करत होते. पण मला सिटीत राहायचं नव्हतं. हा एक मुद्दा होता आणि दुसरं हे की मला माझं स्वतःचं असं काम हवं होतं काहीतरी, की जिथे फक्त मला मला कमांड देता येतील आणि गोष्टी करता येतील. मग सध्या मला शेती त्यासाठी व्यवस्थित वाटली, की हां, स्वतःचं काम आहे. याच्यामध्ये जास्त कोणाचं हे नाही अपीअरन्स नाहीये किंवा बाकी लोकांसोबत जास्त डील करत बसण्याच्या काही गोष्टी नाहीयेत. हे एक त्याचं रिझन होतं आणि दुसरं हे की मला दुसरं काय करायचं हे समजत नव्हतं ॲक्चुअली, की आता मी दुसरं काय करू शकते. म्हणजे त्याच्यामागे फार असे आयडिओलॉजिकल हे नाहीयेत, की म्हणजे ह्याव वाटलं, त्याव वाटलं म्हणून मी इकडे आले आणि काहीतरी झालं. बेसिकली मला दुसरं काही येत नाहीये. म्हणजे माझ्याकडे स्किल्स नव्हते दुसरे काही. असतील कदाचित ते मला ओळखता येत नाहीये. सो मला दुसरं काही दिसत नव्हतं. तर मला वाटतं हेच जास्त योग्य वाटलं मला त्यावेळी, की शेती ठीक आहे आणि हे मी करू शकते. सो ते निवडलं. इतकंच आहे त्याच्यामागचं रिझन. म्हणजे जसं की आता होताना दिसतंय सगळीकडे, की आय-टी सोडून लोकं शेती करतायत किंवा अजून काही मोठे-मोठे उच्च शिक्षित लोक आहेत शेती करतात. तसं काही माझं शेती करण्यामागचं आयडिओलॉजिकल हे नव्हतं. मला दुसरं काही नव्हतं येत म्हणून मी हे निवडलं. पण तुम्ही ते ओळखलं शेतीचं, की स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात आणि कामाचं स्वातंत्र्य आपल्याला शेतीत दिसतं आहे. हे शेतीचं काय हं, म्हणायचं एक महत्त्वाचा भाग तुम्हाला दिसला. त्यासाठी खूप सारं अभिनंदन. आणि हं, ते दिसून ते आता आपण करूयात असं जे हं, चॅलेंज हं. होतं, ते तुम्ही स्वीकारून शेती करायला लागलेला आहात. वाह! छान. मग तुमचं किती एकर क्षेत्र आहे आणि अ, आता आमचं 4.5 एकर आहे पूर्ण क्षेत्र. बागायती आहे ते आणि तिथे पाण्याची व्यवस्था विहीर आहे तिथे एक आणि शेजारीच 72च्या दुष्काळामधला एक तलाव आहे मोठा केलेला. तर त्या तलावावरनं पाईपलाईन पण आहे आमची आणि इकडे कालव्याची व्यवस्था आहे. म्हणजे जे भीमाशंकर वगैरे डिंबा धरणातून वगैरे जे पाणी येतं ते इकडे येतं. सो पाण्याची व्यवस्था आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं म्हणू शकतो आपण. अरे वाह! म्हणजे 3-4 प्रकारच्या सिंचनाच्या व्यवस्था आहेत. एक विहीर आहे, कालवा आणि आहे आणि नाही, नाही, नाही. कालवा नाहीये. ते कालव्याचं पाणी जे इकडे येतं त्याला कुकडी म्हणतात इकडे लोकं. तर बरं. ते तलावामध्ये सोडलं जातं. तर तिथून म्हणजे 2 प्रकारचे म्हणू शकता आणि तिसरं तिकडून येणारं पाणी म्हणता येईल असं की तिकडून पण येतंय. अच्छा. म्हणजे एक विहिरीचं, एक हं, कुकडीचं आणि एक हं. भीमाशंकरच्या इथून येणाऱ्या कालव्याचं. नाही, नाही कन्फ्युजन करायला तुम्ही सगळं. बरं. हे तुम्ही सांगा अ, परत. हं. हे जो तलाव आहे भाताच्या दुष्काळामध्ये, हां. तर ते तिकडून घोड नदीमध्ये वगैरे तिकडून जे पाणी सोडलं जातं, आवर्तनं जे असतात ना कालव्यांचे, तर हां. तुमच्याकडे कालवा म्हणत असेल, इकडे कुकडी म्हणतात. सो बरं. ते त्या तलावामध्ये सोडलं जातं. तर मग त्या तलावाचं पाणी आणि विहिरीचं पाणी असे 2 सोर्सेस आहेत अच्छा. पाण्याचे. हं. ओके. ठीक आहे. तलावाचं आणि विहिरीचं पाणी. हं. बरं, बरं. छान. मग पिकं कुठली-कुठली घेता तुम्ही? आता मागच्या वर्षी तर तूरच केली होती मी आणि हां. पहिलं वर्ष असल्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण म्हणजे त्याच्या आधी मी केले होते काही प्रयोग, पण ते पण फसलेले. सो फेल्युअरचा रेट सध्या यावर्षी जास्त आहे. बरेच प्लॅन फसले गेले आहेत खूप सगळे. अच्छा. शेतीत न जमणं हा माझा पण अनुभव आहे. म्हणजे हं, अनेक वर्षानंतर मी आता असं म्हणू शकते आहे, की ठरवलेल्या गोष्टी मला करायला जमतायत. तर हं. तुम्ही तुमचं फेल्युअर असं छान म्हणजे छान म्हणण्यापेक्षा उघडपणे, स्पष्टपणे मांडता यासाठी तुमचं अभिनंदन आणि अ, आता शिकतो आहोत तर हे होणारच आहे. आणि हां, म्हणजे त्याच्यातून मी पहिल्या पहिल्या वर्षी मी तूर केली होती हां. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे ते ते त्याच्या तुरीच्या नंतर बरेच दिवस मग काही नव्हतं. परत मग झेंडूचा प्लॅन बनवलेला. पण झेंडूचं काय झालं, की मी झेंडू आणले वगैरे आणि उन्हाळ्यात लावायचं ठरवलं. पण त्यावेळेस नेमकी ऐन टायमिंगला आमच्या इथे पाईपलाईन फुटली. आमची लीकेज झालं पाईपलाईन इथं शेतामध्ये आणि ते सगळे रोपं वाया गेली. लावता आली नाहीत ती मला. बरं. अरे! हं, हं. हं. चला म्हणजे तुम्ही प्रयोग करता आहात वेगवेगळे. तुमचं होय, होय, होय. शेतामध्ये आता हे हे सगळी जी म्हणजे रोपं आणणं, ती लावून घेणं किंवा तुरीचं काम करणं, 4.5 एकर म्हणजे मोठं क्षेत्र आहे. तर अ, कोण करतंय? कोणाकडून करून घेता ही कामं? नाही सध्या तरी कोणी नव्हतं. म्हणजे सध्या मीच पाहत होते सगळे वन मॅन आर्मी शो असल्यासारखा प्रकार होता. सध्या बरं. तरी तसंच होतं. कारण फक्त खुरपणी करण्यासाठी मी लेबर बोलवते आणि जी काही सपोज आता जसं पाईपलाईन फुटली होती, तर त्यातलं जे मेजरमेंट्स एंड ऑल असतं पी-व्ही-सीच्या पाईपचं ते मला समजत नाही. सो त्याच्यासाठी जर काही मजूर बोलवायचे म्हटले तर ते आणि खुरपणीसाठी. बाकीचं हे खतांच्या फवारण्या वगैरे ते सगळं मी करते. पाणी देणं वगैरे हे सगळी कामं करते. म्हणजे शेतात पाणी भरणं, मग ते कसं कसं भरता तुम्ही पाणी? वाह! अ, म्हणजे पाटाचं पाणी आहे तर वाटात. आता तुरीच्या वेळेस पाटाचंच पाणी होतं. तर मग ते ह्याने म्हणजे
वाफे वगैरे बनवलेले असतात त्या पद्धतीने किंवा संध्याकाळचं पण पाणी द्यावं लागतं. मग रात्रीचं इथं लाईटीचं पण टायमिंग बरोबर. 2 आठवडे दिवसाची असते लाईट आणि 1 आठवड्यामध्ये संध्याकाळचं असतं. मग काही 1 आठवड्यात संध्याकाळी द्यायचं, 2 हां. आठवडे दिवसाचं असतं. अच्छा. आणि फवारण्यांसाठी जो काही स्प्रेअर आहे तो म्हणजे तुम्ही पाठीवर घेऊन स्वतः फवारणी करता? हां. त्याला ऑप्शन नाही आहे. कारण जर खूप लेबरवरती डिपेंडन्स ठेवली आपण शेती म्हणजे जे माझ्या लक्षात आलंय वर्षभरामध्ये, की जितकी तुम्ही माणसांवरची डिपेंडन्सी कमी करून यंत्रांना जवळ करताल हं. तितकं तुमच्यासाठी ते म्हणजे योग्य ठरणार आहे. कारण मजूर मिळत नाहीये. मजुरांचा खूप प्रॉब्लेम झाला. म्हणजे जेव्हा मला मल्चिंग पेपर टाकायचं होतं त्या झेंडूसाठीचं आणि ड्रिप वगैरे हातरून घ्यायचं होतं. लिटरली 15 दिवस माझे त्याच्यात गेले. मजूरच भेटत नव्हते आणि मग तुम्ही भेटले एकटीने तरी केलं? नाही. एकटीने नाही केले. मी नंतर ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून घेतलं. कारण त्याला ऑप्शनच नव्हता. कारण लेबर मिळतच नव्हतं. अच्छा. अरे बापरे! बरं. हं. आणि मग त्याच्यामुळे मग ते तुमच्या घरातनं कोणी मदत करतंय असं आहे का? की तुमची नाही. वैयक्तिक शेती? आमच्या घरामध्ये कोणी शेती करत नाही. माझी आई जी आहे ती अंगणवाडी सेविका आहे आणि ती तिथे शाळेत जाते रोज. भाऊ माझा पुण्यात असतो, तो जॉब करतो आणि वडील जे आहेत ते जिल्हा परिषदला शिक्षक होते म्हणजे ते रिटायर झाले. पण त्यांचा मागे 2-2.5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला. त्याच्या आधी शेती ते पाहत होते. पण आता डॉक्टरांनी त्यांना घरी सांगितलंय बसायला म्हणजे काम वगैरे नाही करू शकत ते. बरं. ते घरीच असतात आता. तर मग दुसरं कोणी इन्व्हॉल्व नाहीये. मी एकटीच असते शेतात. वाह! म्हणजे तुम्ही कौटुंबिक शेतीच्या पुढे जाऊन शेती व्यक्तिगत काम जसं ऑफिसमध्ये आहे, की हे माझं काम आहे आणि ते कसं मॅनेज करायचं ते मी बघेन. त्याच्यामध्ये हं. घरातली आई-वडील सहभागी होत नाहीत. तसं तुम्ही शेती नाही. करताय. छान. नाही. असं त्यांचा काही शेतीचं सहभाग स्वरूप नसतो. बदललं पाहिजे. हं. अ, आता तुम्ही अभ्यासपूर्वक शेती करताय किंवा कॉलेजमुळे किंवा जॉबमुळे अभ्यास करण्याची एक सवय किंवा माहिती गोळा करण्याची सवय झाली असेल, तर तुम्ही शेतीचा अभ्यास करता तर म्हणजे काय-काय करता? तुम्ही तुमचे रिसोर्सेस काय आहेत? कुठून माहिती मिळवता? कसा अ, अभ्यास करता? अभ्यास म्हणताल तर म्हणजे मला वेगवेगळ्या गोष्टी नेहमी नवीन प्रयोग करायला किंवा त्याच्यात गोष्टी बघण्यासाठी ते मला खूप आवडतं. पण जेव्हा मी फक्त तुरीच केली आणि त्याच्यानंतर हे जे आहे, पण तरी पण मी पाहत होते, की नवीन प्रयोग करायचं म्हटलं तर तुमच्याकडे भांडवलाचा बेस पण असावा लागतो. म्हणजे शेती आता हं. तेवढी साधी राहिलेली नाहीये, की तुम्ही शेतीतूनच पैसे काढताल आणि परत शेतीतच लावताल, असं होताना दिसत नाही. सो तुमचे बाहेरचे सोर्सेस काय आहेत फायनान्सचे, तर मग ते तुम्ही याच्यात कसे लावू शकता किंवा कसं जेणेकरून तुमच्या प्रयोगांना कंट्रोल येणार नाही. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही नवीन प्रयोग करता, तो सक्सेस होईल याची काही गॅरंटी नसते. बरोबर. म्हणजे तो फेल पण होऊ शकतो किंवा सक्सेसफुल पण होऊ शकतो. पण त्याच्यामुळे जे इकॉनॉमिकल क्रायसिस येतं, जे डिप्रेशन येतं माणसाला किंवा जसं की आता झेंडूचं फेल गेलं, मी लिटरली बसून गेले होते 1 महिना घरामध्ये. शेतकऱ्यांना ज्यांना सवय आहे कंटिन्यूअस फेल्युअरची कदाचित ते लवकर लगेच कामाला लागले असतील. मला नाही लागता आलं. कारण मला त्यातनं बाहेर पडण्यासाठी खूप वेळ गेला. जवळ माझं 25,000 रुपयांचं नुकसान सरळ झाल्यासारखं होतं, की इतके दिवस ते अरे बापरे! मल्चिंग, ड्रिप हं. सगळं खाली पडलं आणि त्याचा काहीच उपयोग मला करता आला नाही. ते काय आणि अभ्यासाचं म्हणाल तर मी हे जे सगळे वेगवेगळे विद्यापीठ आहेत, त्यांच्या वेबसाईट्स आहेत. नेहमी पाहत असते, की हे लोकं काय करतायत किंवा ते हं. विद्यापीठांमध्ये जाणं, बघणं. जे वेगवेगळ्या संस्था शेतीसाठी बनवलेल्या आहेत गव्हर्नमेंटने भारतीय केंद्र म्हणजे भारत सरकारने ज्या बनवलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जसं की सीड्सवरती काही बनवलंय, हॉर्टिकल्चरवरती काय बनवलंय. तर मी ते सगळं पाहत असते आणि माझा नेहमीच हा प्रयत्न असतो, की ह्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूट आहेत यांच्याशी शेतकऱ्यांचा कनेक्शन असले पाहिजे, असं मला वाटतं हं, बेसिकली. हं. कारण मला भरपूर वेळा असं जाणवतं, की खूप सगळ्या स्कीम्स किंवा खूप सगळ्या गोष्टी हं. गव्हर्नमेंट आणतच आहे शेतकऱ्यांसाठी. पण ग्राउंड लेव्हलला ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यांना माहीत नाहीये ते सगळं, की हे सगळ्या गोष्टी असतात. आपण इथे जाऊन बघू शकतो. आता राहुरी विद्यापीठ आमच्या इथून फार लांब नाहीये. इथून 100-150 किलोमीटर असेल. पण हं. नाही जात आमच्याकडचे शेतकरी तिथे आणि नाही विचारत काही. आता इथे जे ॲग्रीकल्चर अधिकारी आहे किंवा काही ते पण इथे ह्याच्यापर्यंत येत नाही बांधापर्यंत. शेतकऱ्यांना हं, हं. सांगण्यासाठी, की तुम्ही हे करा, हे करू नका किंवा काय करता येऊ शकतं. दुसरं हे, की रासायनिक खतांचा जो आपण सतत बोललं जाते रासायनिक खतांबद्दल, की रासायनिक खतांमुळे गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होत आहेत किंवा नुकसान होतंय. शेतीचं नुकसान होतंय. तर त्याच्यावरती माझा प्रयत्न आहे, की पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे की कारण मला ते काय वाटतं मी कसं जे लोकांची शेती जास्त आहे 15-20 एकर शेती आहे, 10 एकर शेती आहे, ते लोकं कुठून एवढं सगळं कंपोस्ट आणि ते आणणार ना? पॉसिबल बरोबर, नाहीये ते. जर बरोबर. या लेव्हलला डोक्याच्या लेव्हलला जर बघायला गेलं तर ते पॉसिबल नाहीये. तर माझं हं. काही मत होतं याच्यावरती, की याचं समतोल कसं करता येईल? की हं, म्हणजे ना की हं. पूर्ण रासायनिक आणि ना पूर्ण सेंद्रिय. त्यामुळे बरोबर. त्याच्यामध्ये सॉईलची जी हेल्थ आहे ती कशी ठेवता येईल? मग त्याच्यामध्ये ते हिरवळीची खतं असू द्या किंवा कुठले स्प्रे काही जीवाणू वगैरे देता येतात का आपल्याला शेतीमध्ये? वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात जे काम करतात. ज्याचे आपल्याला म्हणजे विद्यापीठामध्ये ते मिळतात विकत आणि ते हं. आपण आणून शेतामध्ये सोडू शकतो. हे मला खूप म्हणजे उशिरा माहिती झालं. मला वाटलं ही कसली इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे हे मला आतापर्यंत का माहिती नव्हतं. अच्छा. कदाचित याचा वापर करून मला खूप काही वेगळ्या गोष्टी करता येतील त्याच्यात. म्हणजे सॉईलची जी हेल्थ आहे हं. किंवा बांधावरती कुठली झाडं लावायची म्हणजे जिओग्राफिकली विचार करून आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं, मधी मी
मधमाशांचा मधमाशा पालन जे असतं त्याचा कोर्स केला होता. मला बर पूर्ण बर. करता आला नाही तो. हां. पण म्हणजे तेव्हा मला समजलं की मधमाशांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे आता जे हं, लोकं हं. म्हणतात ना, की उत्पादन होत नाहीये, उत्पादन होत नाहीये. तर मग त्याच्यासाठी काय करायचं? मग सारखं-सारखं मार एन-पी-के आण काहीतरी कुठलं तरी बोरॉन, न्यूट्रॉन आणि हं. टाक. तर तो नाहीये. पॉलिनेशन जर नाही व्यवस्थित झालं तर उत्पादन होणारच नाहीये. म्हणजे काही झाडं अशी असतात की ते स्वतः पॉलिनेट करतात. पण काही झाडांना पॉलिनेशनची गरज आहे. मग त्याच्यामध्ये नेक्टर, पोलन कलेक्ट करण्यासाठी मधमाशा मदत करतात. सो हं. मला असं वाटतं की मधमाशांचं टिकणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला शेती टिकवायची आहे तर. म्हणजे ते खूप महत्त्वाचा त्यांचा रोल आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं उत्पादन दुप्पट-तिप्पट वाढतंय. सो ते एक मला नव्यानं समजलं आणि त्या कोर्समध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी मधमाशांबद्दल बघितल्या, की म्हणजे जर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हटला होता, की जर 4 वर्षांनी जर मधमाशा जर नाही राहिल्या, तर 4 वर्षानंतर हे जग संपुष्टात येईल. हं. आणि हं. ते म्हणजे मला असं वाटतं, की ती किती महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपण त्याच्याकडे आता ह्याचं स्प्रे जे केलं जातं रासायनिक स्प्रे, त्याचं प्रमाण इतकं वाढलंय, त्याच्यामुळे हे नाही होत आहे. म्हणजे त्या मधमाशा किती जिवंत राहत असतील आणि किती मरत असतील त्याचा काही रेशो नाही. आणि पहिले गावाकडे खूप ठिकाणी मधमाशांची पोळं दिसायची. म्हणजे अच्छा. कुठेतरी घरावर दिसायची किंवा काय. आता ते दिसत नाहीये. सगळं दुर्मिळ झालंय खूप जास्त. तर मग तुमचा हा विचार एक आहे मधमाशी पालनाचा? नाही. मधमाशी पालन आता मी करू शकणार नाही कारण आमच्या समोर द्राक्षाची बाग होते. अच्छा. बर. हां, मग त्याच्यावरती जे स्प्रे घेतले जातात, तर त्याने मधमाशा टिकणारच नाहीत. बर बर. मग सो आता मला ते नाही करता येणार. म्हणजे तुम्ही शेतीत काय प्रयोग करता येईल, नवीन काय संधी आहेत, या निमित्ताने जे विषयांचा शोध घेतला त्याच्यातून तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे. बरोबर? हां, हां, हां. हां. आणि म्हणजे मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं, की हे जे काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत, त्यांचं ग्राउंडवरती शेतकऱ्यांसोबत कनेक्ट होणं फार गरजेचं आहे. कारण असे खूप चांगले सायंटिस्ट लोकं तिथं काम करतायत. वेगवेगळ्या फील्डवरती ते लोकं नवीन जाती विकसित करतायत. किंवा अजून एक गोष्ट म्हणजे मला जी समजली ती हे होतं, की हं. हायब्रिड वाण आणि ही जी सुधारित वाणं असतात. म्हणजे मी नेहमी ऐकायचे काय आहे सुधारित वाणं, सुधारित वाणं. आणि हं. मग नंतर मी ते चेक केलं, की काय सुधारित वाण आणि हायब्रिडमधला फरक काय? तर हं. मग त्याच्यानंतर लक्षात आलं, की अरेच्चा! या कंपन्या सगळ्या म्हणजे सीड्सचं कंट्रोल घेतलं पूर्णपणे. म्हणजे अच्छा. उद्या जाऊन शेतकरी स्वतःकडे सीडचं धाकं नाही ठेवू शकत. म्हणजे हे किती परावलंबत्व आहे. म्हणजे मी हं. तुम्हाला जर हं. सुरुवातीला म्हटलं, की मी शेतीत आले कारण मला माझं काम स्वतः करता येतं. म्हणजे की याच्यामध्ये मला डिपेंडन्सी ठेवावं लागत नाही. हे माझं स्वतःचं काम आहे. पण हं. मला वाटतं, की सीडची डिपेंडन्सी जर दुसरे लोकं कंट्रोल करत असतील सीडचं हे, तर ते येणाऱ्या काळासाठी खूप घातक आहे. कारण जर तुम्ही साधे मागच्या वर्षी मी तुरीचं पॅकेट जे आणलं होतं, तर ते हां. जवळ-जवळ 10-12 किलोचं ₹700-800 पर्यंत पॅकेट असतं. कदाचित मी गलत करतेय किमतीमध्ये आणि किलोमध्ये. पण अशाच हां. प्राइजेस आहेत त्या आणि ते एकदा लावल्यानंतर परत तुम्ही ते शेतात लावू शकत नाही. हे किती भयानक आहे. म्हणजे तुमचा पूर्णपणे कंट्रोल जातोय सीडवरचा आणि सीडवरचा कंट्रोल जाणं म्हणजे सरळ-सरळ शेती आणि शेतकरी दुसऱ्यांच्या हातात जाण्यासारखं आहे. बरोबर, सो बरोबर. तर हं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सीडवरचं म्हणजे चं कंट्रोल शेतकऱ्यांकडे असणं, त्याचं त्यांचं स्वायत्त असणं, त्याच्यावर त्यांचा स्वतःचा हक्क असणं आणि त्यांना परत ते वापरता येणं म्हणजेच सुधारित वाणं जे काही विद्यापीठा वगैरे करतात. पण त्याच्यात शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं, की म्हणजे एक बनवलं गेलंय तसं हे. मी अजून वापरून बघितली नाहीये सुधारित वाणं. कदाचित मला वाटतं वापरून बघितल्यानंतर लक्षात येईल, की त्यातनं प्रोडक्शन कमी होतं. जास्त प्रोडक्शन होत नाही जेवढं हायब्रिडचं होतं. तर ह्या बरं. सगळ्या गोष्टी मला वाटतं, की त्याच्यात हे करणं गरजेचं आहे. सीडचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण ते कंट्रोल जर नसेल तर मग अजून परिस्थिती बिकट होणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला हे वाटतं, की शेतीमध्ये भरपूर असेच लोकं आहेत, की हं. ज्यांना शेती करायची नव्हती. अनवेधानं अच्छा. शेती त्यांच्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे म्हणजे की शिकले नाहीत किंवा शाळेत गेले नाही, असं काही झालं किंवा त्यांना रसच नव्हता गोष्टींमध्ये, नोकरी नाही मिळाली म्हणून शेती करतायत. आता मी स्वतः पण ती एक मुलगी आहे, की मला दुसरं काही नाही जमलं करायला म्हणून मी शेती करत आहे. हे स्वतःसोबत सांगणं फार अवघड असतं. म्हणजे की आपण हं. नेहमी काहीतरी विशेषणं लावतो ना, हां. विशेषतः जेव्हा आपण बाहेरून शिकून येतो किंवा गोष्टी करतो, तर तेव्हा ती विशेषणं आपल्याला लावणं फार गरजेचं वाटतं, की म्हणजे की हां, मी हे सोडून दिलं आणि मग मी आले. तर ते मला ते आयडिओलॉजिकली त्यापेक्षा मला असं वाटतं, की म्हणजे जे शेतकरी त्याच्यामध्ये जे आहेत, मग त्याच्यामुळे काय होतं, की हं. जे आवड नसल्यामुळे म्हणा किंवा फक्त करायची म्हणून करण्यामुळे लोकं त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. मग प्रयोग कमी होतात, गोष्टी कमी होतात. हं. जसं की बरोबर. आमच्या इकडे सगळी ऊसाची शेती आहे. हां. म्हणजे इथे पाणी होतं पहिलं तर मग लोकं 10-10, 20-20 एकर ऊस करायचे. पण ऊस जर बघितलं तर किती सॉईलसाठी तो किती घातक आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एखादा पर्यावरणवादी किंवा पर्यावरणावरती अभ्यास करणारा माणूस म्हणेल, की "अरे, खूप घातक आहे ऊस. म्हणजे बरोबर. हं. मातीसाठी एकदम बेकार आहे." पण जर शेतकऱ्यांच्या अँगलनी बघितलं तर दुसरं त्यांना काही दिसत पण नाहीये ना. बरोबर, बरोबर. हं. म्हणजे हं. इकॉनॉमिकली ते परत पुन्हा तिथेच येतात. मागच्या वर्षी ते म्हणतात, की आम्ही सीताफळाची बाग लावली होती आणि मग त्याचं असं-असं झालं. त्याच्यात दुसरा मुद्दा मला हे म्हणायचा आहे, की हां. हे जे नर्सरीवाल्यांचं जे वारं वाढलंय पूर्णपणे सगळं. हं. हं. म्हणजे
म्हणजे एकदम म्हणजे रोपांच्या कुठल्याही बाबतीत असू द्या, फुलांची रोपं किंवा फळभाज्यांची, पालेभाज्यांची किंवा कुठल्याही प्रकारचं. त्याच्यात काय होतंय आणि हं. मोस्टली गोष्ट YouTubeवरचे जे हे कन्सल्टन्सीवाले आहेत सगळे म्हणजे की कुठली तरी शेतीचं काहीतरी चॅनल सुरू करायचं आणि तुम्ही हे पीक लावा आणि मला माल व्हाल. तुमचा ती असा काही लोकं अनुभव आहे का, की ज्याच्यामुळे गडबड झाली? तुम्ही असं काही नाही, सोशल नाही, नाही. मीडियावर झाली नाही. मी पाहतेय झाली ते. नाही ना? हां. माझा अनुभव नाहीये काही, पण मी बघितलंय ते. मागच्या कितीतरी वर्षांपासून मी पाहते. मी नंतर पाहणं सोडून दिलं ते सगळं, की अच्छा. म्हणजे काहीतरी कोणीतरी काहीतरी पॅटर्न सुरू करतं आणि मग शेतकरी त्या मेंढ्यासारखं सगळं त्याला फॉलो करायला लागतात आणि मग ते म्हणणार, की हां, हे लावा, ह्याने तुम्ही मागे तसं झालं होतं. म्हणजे कशाचं ड्रॅगन फ्रूटचं झालं तसं, सीताफळाच्या बागेचं झालं, पेरूच्या अच्छा. बागेचं तसंच झालं. म्हणजे की सर्टनली अशी एक लाट आल्यासारखं झालं, की सगळे लोकं पेरूच लावतायत. सगळे लोकं सीताफळच लावतायत. तर याच्यामध्ये फक्त नर्सरीवाल्यांचा फायदा होतो ना. शेतकऱ्यांचा फायदा काय होतोय? हे बरोबर. शेतकऱ्यांना समजणं गरजेचं आहे. तेच भाजीपाल्याच्या बाबतीत सुद्धा. की तुम्ही ह्यावेळेस हे लावा, मग मला माल 15-15, 20-20 लाख शेतकरी ते पाहतात आणि ती गोष्ट करतात आणि मग परत आवक वाढते आणि सगळं मार्केट डाऊन होतं. तर हे जे सगळं दुष्टचक्र आहे YouTubeमुळे क्रिएट झालेलं, तर ते शेतकऱ्यांनी समजून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं, की तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय योग्य वाटतंय आणि अजून खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो म्हणजे करण्यासारख्या आहेत किंवा आता मला एका माझ्या फ्रेंडनी चिया सीडबद्दल सांगितलं, की त्याचं पण आता APMCमध्ये मार्केट सुरू केलं त्यांनी चिया सीडचं, तर ते तुम्ही लावू शकता अच्छा. किंवा अजून कुठल्या गोष्टी ज्या आहेत परत मला हे पण वाटत होतं, की गट शेती हा जो प्रकार आहे ना, हं. मग तुम्ही ती फार्मर प्रोड्युसर कंपनी ओपन करून सुरू करा किंवा बचत गटाच्या थ्रू करा किंवा कसंही करा. त्याच्यातनं बरं. ना म्हणजे मला असं वाटतं, की त्यातनं एक चैन सपोर्ट सिस्टम तयार होईल शेतकऱ्यांसाठी. म्हणजे पण मी इथे स्वतः सॉरी मी हं, तुम्हाला इंटरप्ट करते. पण तुम्ही गटाशेती म्हणता आहात. आता हं, हं. तुम्ही तुम्ही जॉब सोडून आला आहात कारण का तुम्हाला नियंत्रण हवं आहे. म्हणजे किंवा तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे तुमचे निर्णय हां, घेण्याचं. हां, हां. हां, मी त्याच मुद्द्यावरती येणार हां, होते बोला, पुढे. बोला. हां, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते. हां, मग हां. तो प्रॉब्लेम सगळीकडे होतो, की मी जर आता म्हटलं इथं, की असं काहीतरी आपल्याला करायचं तर तयार नाही होणार लोकं. कदाचित मीच स्वतः माझीच तयारी होती का नाही इथपासून सुरुवात आहे. तुमचा जो मुद्दा बरोबर. आहे नियंत्रणाचा, तो हां. बरोबर आहे आणि मला ती भीती पण आहे, की आता माहीत नाही, की सगळे लोकं एकत्र येतील की नाही, जोडले जातील की नाही, काम करतील की नाही सोबत. हं, हं. कारण द्वेषाची भावना गावाकडे वाढत चालली आहे. पहिलं जे गावाचं जे सगळं पिक्चर लोकांनी उभं केलेलं ना, ते पण पुन्हा YouTube रील्सवरनं गावाकडची माणसं वगैरे हे ते जे सगळं असतंय माणसांनी उभं केलेलं, असं काही आता इथं फारसं दिसत नाहीये. म्हणजे खूप लोकं वास्तव वेगळं सेल्फिश आहे. आहेत. हां, म्हणजे वास्तव रिॲलिटी खूप वेगळी आहे. अजूनही गावाकडचे जे सगळे जातीच्या ज्या गोष्टी होत्या, हं, जातीयवाद जो हं, आहे किंवा वेगवेगळ्या जातींचं जे राजकारण असतं, ते अजूनही तसंच आहे. त्याच्यात फारसा काही बदल झालेला नाही. आता ज्या घरामध्ये मी राहते, त्या हं. घरामध्ये मी निळा कलर दिलेला आहे. जर अजूनही कोणी इथं आलं तरी ते लगेच म्हणतात, "हा असं काही जय भीमवाल्यांसारखा, दलित लोकांच्या ह्याच्यासारखा कलर दिलाय. त्यांच्यामध्ये हा कलर वापरतात. हा तुमच्या कास्टचा कलर थोडी आहे." म्हणजे अजून लोकं कलर सोडायला तयार नाहीयेत. हं, विचार हं. तर फार दूरची गोष्ट झाली. तर ते सगळे प्रायसेस आहेत आणि दुसरं मला हे वाटतं, की शेतीमध्ये स्त्रियांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जसं की आमच्या इथे शेजारी खूप सगळ्या म्हणजे शेजारी आहेत आमच्या, तर त्यांनी काय केलंय, इकडे सावड म्हणतात त्याला. म्हणजे मला असं अच्छा. वाटतं, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला कमी खर्च करायचा आहे, तर त्याच्यासाठी ह्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की त्याच्यात काय करतात, की आज तुमच्या शेतीत जाणार, तुमची हां. कामं करणार आणि परवा दिवशी हे सगळे लोकं दुसऱ्यांच्या शेतीमध्ये म्हणजे ते पैसे नाही घेत. फक्त एका प्रकारची मदतीची इकॉनॉमी तयार केली जाते, की जेणेकरून बरोबर. खर्च हं, कमी येईल, गोष्टी कमी येतील हं. आणि सगळ्यांना मदत होईल, सगळ्यांची कामं होतील. आता ही खूप लार्ज स्केलवर जर हे सुरू केलं ना, तर हं, मजुरीचा खर्च अर्ध्यावरती येऊ शकतो. पण ते त्या पद्धतीने होणं पॉसिबल नाही. जे मी तुम्हाला आधी म्हटलं, की नियंत्रणाची गोष्ट येते. ते होणं शक्य आहे का किंवा काय? आणि बरोबर. हं, दुसरी म्हणजे मला असं वाटतं, की शेतीतली अर्धी कामं हे स्त्रिया करत असतात. हं, म्हणजे हं, खुरपणी असू द्या किंवा काही वाहनं उचलणं, जसं की आता कांदा आहे, तर कांदा भरायची कामं, काढायची कामं, हार्वेस्टिंगचं काम तर मोस्टली स्त्रियांकडेच आहे. पुरुषांचा हं, त्यातला सहभाग आहे, पण तितका नाहीये जितका वाटतो. पण हं. जेव्हा त्या बाबतीत मालकी हक्क देण्याची वेळ येते, तर समाज त्यासाठी रेडी नाहीये. म्हणजे जर आता सपोज आमच्या घरची शेती आहे, तर उद्या जर मी जाऊन म्हटलं, की आता आमच्या घरी तर काही प्रॉब्लेम नाही. ते देतील वेगवेगळं. त्याचं माझ्या भावाचा 2 एकरचा हिस्सा आणि माझा हिस्सा काढू. पण हं, लोकं हं. बोलतात, "हां, बहिणीला काय जमीन घ्यायची गरज आहे. लग्न करून दिलं म्हणजे झालं व्यवस्थित सगळ्या गोष्टी. तिचा थोडी हक्क असतो." असं तसं वगैरे हं, हे सगळं अजूनही चालू आहे आणि अजूनही शेतीच्या मालकी हक्कांमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतलं जात नाही. आणि हं, तेच हं. बाकीच्या आर्थिक मुद्द्यांच्या बाबतीत म्हणा किंवा घरातल्या महत्त्वाच्या कामांबाबतीत त्यांचा सहभाग नगण्य आहे खूप. आणि ती जी सगळी टिपिकल माइंडसेट आहेत, हं. त्याच्यातनं अजूनही ग्रामीण भाग बाहेर आलेला नाहीये, की म्हणजे स्त्रियांची हीच कामं असतात, हे असंच करायचं. जेव्हा आता मी स्वतः करते, हां. तेव्हा मला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. जसं की रात्रीचं पाणी द्यायची वेळ आहे, तेव्हा मला एकटीला जावं लागतं शेतामध्ये. मग तुम्ही तर किती तिकडे लांब आहे? कसं जाता? मी व्हेइकल आहे माझ्याकडे, तर अच्छा. त्याने जात असते मी. तर हं, पण ती भीती असतेच ना मनामध्ये आतमध्ये, "अरे बापरे! हं, कुणी आलं, काय झालं, कुठे काही हं. वाईट गोष्ट झाली किंवा काय, काय." की सर्टन काही गोष्टी हे झाल्या. तर ते एक आहे किंवा मुलगी शेती करतीये हे खपणं
बघण्यासारखं नसतं खूप सगळ्या लोकांना, की बरोबर. म्हणजे शेतात काही जसं की काल परवाच जे लेबर आले होते ते बोरवेल वगैरे मोटर टाकण्यासाठी विहिरीमध्ये, हां, हां. तर तेव्हा ती जात नव्हती. आमची एनर्जी थोडीशी कमी पडत होती. मग अजून एका माणसाची गरज होती. मग तो माणूस सडनली बोलून गेला, की "अरे तुला कशाला हे सगळं करत बसायचंय? तू काय हे सगळे उद्योग करत बसली? हं, हं. गपगुमान आपलं लग्न करून टाकायचं, मस्त राहायचं घरी. तर हे कशाला हे सगळं करत बसते?" म्हणजे हां. मला हे समजत नाहीये, की तुम्ही काम करणारे ह्याला, की नाही, नाही तुम्ही करू नका आणि तुम्ही लग्न करा. म्हणजे लग्न मुलींसाठी हा एक सोफिस्टिकेटेड मार्ग आहे, की जर तुम्ही काहीही केलं, तुम्ही काहीही करायची गरज नाही, तर तुमच्याकडे लग्न हा ऑप्शन आहे. म्हणजे हे मला खूप हास्यास्पद वाटतं. म्हणजे मला असं वाटतं, की काय आहे हे? कुठून अशी मेंटॅलिटी येते? किंवा मी इथे एकटी राहते ह्या हां, गावामध्ये हां. आणि त्यावेळेस पण मग ते खूप सगळे हे असतं, की अरे एकटी मुलगी कशी राहते? हिच्या आई-वडिलांनी कसं काय हिला सोडलं एकटं असं हं, इथं हं. आणि काही झालं तर किंवा उगीचच काही उद्योग झाले किंवा आणि अनमॅरिड पर्सन तेही म्हणजे जेव्हा मुलगी विवाहित नसते आणि लग्न न करता ती शेती करते, तर मग ते टोमण्यांचा विषय पण होतो. सहज खुरपता-खुरपता शेजारच्या रानात कुठेतरी बाया खुरपत असल्या तर त्या लगेच मला बोलणार, "हां, मग काय कधीपर्यंत तुला आई-वडिलांचे कामं करत बसायचंय, आई-वडिलांचा संसार करणार आहे, कधी आपला संसार करणार?" अरे ते आहेतच कुठे इथं? ते इथे नाहीच आहे. त्यांचा काही इन्व्हॉल्वमेंटच नाहीये. हा कुठे आई-वडिलांचा संसार आहे? इथे हां, तर मी हां, सगळं स्वतःच करते. म्हणजे हां. प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी तुमचे पाय जितके खाली ओढता येतील तेवढे ओढण्याचा प्रयत्न असतो, की कसं यांच्या कामामध्ये व्यत्यय आणता येईल, कशा गोष्टी व्यवस्थित नाही झाल्या पाहिजे किंवा मेंटली टॉर्चर जो प्रकार असतो ना, तो स्टँड घेणं खूप अवघड आहे ग्रामीण भागामध्ये पण मग तुम्ही स्वतःसाठी. यावर काय उपाय शोधलाय? तुम्ही कसं या या प्रश्नांना किंवा मी या मनस्थितीला कसं तोंड देता? हां, मी म्हणजे मी कशा टाईपची पर्सन आहे, मी ऐकून घेत नाही. मी फटकळ माणूस आहे. मी सरळ सांगते. म्हणजे मी सरळ बोलून देते, की तुमचं काही जात नाही. मी तुमच्या घरी खायला-प्यायला येत नाहीये किंवा मी तुम्हाला 4 भाकरी मागत नाहीये, की जेणेकरून प्रॉब्लेम होतोय आणि माझं लग्न नाही झालं तर तुमच्या झोपा मोडणार आहेत का? काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुमची मेंटल हेल्थ खराब होतीये का माझं लग्न न करण्यामुळे? इश्यू काय आहे नेमका? तर मी असं बोलून देते. त्याच्यामुळे मग एकदा का लोकांच्या लक्षात आलं, की लक्षात ऐकत आलंय नाही. त्यांच्या ऑलरेडी हां, ऐकत नाही आणि फटकळ आहे. तोंडावरती काहीतरी बोलून देईल. मग ते हां. माझ्या नादी लागत नाही बिलकुल सुद्धा. म्हणजे माझे वडील शेती करत होते तेव्हाची शेती आणि आताच्या शेतीमध्ये खूप फरक आहे. काय माझ्या फरक आहे वडिलांचं असं वाटतं? म्हणजे म्हणजे माझ्या वडिलांचा स्वभाव मवाळ होता. हां, उद्या त्यांनी काही कुणी शेतात काही येऊन केलं तरी ते त्यांना काही बोलणार नाही. म्हणजे की हां, हं. ठीक आहे चला, चला जाऊ द्या. पण ते आता तसे वागत नाहीत. त्यांना माहिती आहे मी उभी आहे तिथे आणि जरी हां, काही हां. वाकडं-तिकडं केलं तरी मी खपून घेणार नाही अजिबात कुठल्याच बरोबर, गोष्टीच्या बाबतीमध्ये. बरोबर. सो तो फरक आहे आणि जर आपण आपल्यासाठी स्वतःसाठी स्टँड घेतला आणि या लोकांना जशास तशी उत्तरं दिली तर हे गप्प बसतात. नाहीतर मग ते वाढत जातं. इतकं की तुम्ही त्याला कंट्रोल नाही करू शकत. जरी माझ्यापर्यंत नाही आलं तरी आई-वडिलांचं हां, मग ही कधीपर्यंत अशी शेती करत बसणार आहे, गोष्टी करत तर ते ते डुचणे पण असतात लोकांचे म्हणजे कुठले की "अरे तू तर ग्रॅज्युएशन केलेलं ना, तू तर शिकली होती, मग तुला नोकरी नाही लागली का? मग तू नोकरी करणार आहे की नाही? मग तू हां, इकडे कसं हां. काय? मग तू तर शेतीच करते." मग मी सरळ म्हणत असते, "हां, मी शेतीच करते. मला नाही काही दुसरं आलं. मी शेतीच करते आणि शेतीच करणार आहे." म्हणजे हां. याचा एक्सेप्टन्स मला स्वतःला पण येत नव्हता आधी. अच्छा. हा प्रॉब्लेम होता, की म्हणजे की हां, ठीक आहे म्हणजे शेती करत आहे किंवा हे सांगायला पण मला यायचं नाही. कारण मला असं वाटायचं, की अरे ती म्हणजे काय झालंय माझं म्हणतील? फक्त हां, काय म्हणतील किंवा कसं त्याला रिएक्ट करतील. पण आता तो एक्सेप्टन्स माझ्याकडे येत आहे आणि मी स्वतः म्हणजे हे माझं दुसरी गोष्ट म्हणजे हे, की जे शिकलेली लोकं आहेत म्हणजे 4 हं. गोष्टी शिकलेली आहेत किंवा काय, तर त्यांचं ते खूप असं "अरे वाह, वाह, वाह! फारच छान. मुलगी शेती करते. हे बघून आम्हाला फारच छान वाटलं" वगैरे, वगैरे, वगैरे. ते आपण हं. असं गोड-गोड बोलतो ना, ते सगळं मला म्हणजे मला त्यांनी ते बोललं, की मला काय माहिती कुठेतरी बोचायला लागतं ते. म्हणजे मला असं वाटतं, की अरे एवढं सोपं नाहीये तुम्हाला दिसतंय तेवढं ते. इतकं क्लिअर हां. म्हणजे लिटरली असं असतं लोकांचं, की एकदा काय झालं, की आम्ही कोणीतरी नवीन पर्सन होतं आणि ते भेटले आणि मी सांगितलं, की मी शेती करते वगैरे, वगैरे. तर ते म्हणायला लागले, "हां, बरं घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी करणं कधीही बेटर." म्हणजे लिटरली लोकं असा विचार करतात शेतकऱ्यांबद्दल, की "अरे म्हणजे काही काम नाहीये का मला घरी बसून टंगळ-मंगळ करायची म्हणून मी शेती करतेय. मला काही काय तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि कुठले." आणि शेती म्हटलं ना, की माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन फार एक वेगळ्या पद्धतीने वेगळा. बदलतो. म्हणजे की काही लोकं फार पॉझिटिव्ह घेतात आणि काही लोकांना "हे काय यार शेती-फिती आणि काय व्हायचं किंवा काय, 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 काय." अ, हा सगळा अँगल त्याच्यामध्ये आहे. म्हणजे काही एकदम ओव्हर पॉझिटिव्ह आहेत आणि काही लोकं एकदम ओव्हर निगेटिव्ह आहेत. पण मला काय वाटतं, की ना शेतकऱ्यांचं ग्राउंडवरचं जे सगळं हे आहे ना, ते हं. आणि ते सगळं ऐकून घेण्यामध्ये कोणाला रस पण नाहीये. हे मला खूप वेळा जाणवतं. जेव्हा मी हं, हं, माझ्या हं. शिकलेल्या मित्र-मैत्रिणींमध्ये बसते किंवा त्यांचे जे डिस्कशन्स असतात, ते वेगवेगळ्या गोष्टींवरती हजारो गोष्टींवर डिस्कशन करतील. पण हां. शेतीचा विषय आला तर त्यांना काही माहिती पण नाहीये त्याच्यातलं आणि नाही त्यांना जाणून पण घ्यायच्या त्या सगळ्या गोष्टी, की हां. शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, शेतीमध्ये काय चालू आहे, सध्याचे क्रायसिस काय आहेत शेतीमधले. म्हणजे हं, ते हं. रिलेट नाही करत आहेत ते सगळं. मिडल बरोबर. तो क्लासचं त्यांचा अनुभवाचा मध्यमवर्गीय भाग नाही. हां, म्हणजे मध्यमवर्गीय माणसांचं असं म्हणणं आहे, की हा आमचा विषय नाहीये. आमचा विषय काय आहे, आम्हाला जाऊन भाजी मंडईत जाऊन भाजी घेणं, ती आम्हाला कमी किमतीमध्ये मिळाली पाहिजे, हा आमचा इतकाच विषय आहे. म्हणजे तुम्ही तिकडे शेती करा, नाहीतर एकमेकांना दगडं फेकून मारा. आम्हाला काही घेणं-देणं नाहीये त्या गोष्टींचं. आम्हाला फक्त दर व्यवस्थित पाहिजे, स्टेबल दर पाहिजे. जरी वाढले इकडं-तिकडं म्हणजे एकदा ना
फळं जे असतात ना, तर ते हो. फळं विक्रीचं काम मी करत होते आणि एक बाई आली, हां. मस्त गाडी-बिडी मोठी, आली खाली उतरली आणि म्हणे की "नाही, नाही एवढ्या कलिंगड एवढ्यालाच द्यायचं" वगैरे, वगैरे असं तसं तसं. मी म्हटलं, "नाही मिळणार तेवढ्या पैशामध्ये." तर ती हां. म्हणे की "नाही, नाही, नाही द्याच तुम्ही असं करून." मी तिला सरळ बोलले, म्हटलं, "तुम्ही जे कपडे वगैरे घातलेत, हे Nikeचे शूज वगैरे, ते तुम्ही मॉलमध्ये घेतले असतात जाऊन. तुम्ही तिथे जाऊन असं घासाघीस करता का?" म्हटलं. "तुम्ही जे 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 बोलले त्यांनी ते गपचूप घेता आणि निघून येता ना घरी. हां, हां. शेतकऱ्याच्या बाबतीतच तुमचा मग हात असा काय? हे का असतो?" तर ती लगेच हां, बरे मार्केटिंग करतीये चांगलंच आणि फार बोलतीये असं तसं वगैरे, वगैरे. तिला खूप राग आला आणि ती निघून गेली. पण मी काय चुकीचं बोलली होती? बरोबरच तर बोलली होती ना. बरोबर. म्हणजे तुम्ही ₹4-5 गोष्टींसाठी चिंतेत करत बसता जेव्हा बाजारात जाता तेव्हा, की ₹10 द्या, ₹12 द्या. मान्य आहे की तुमचे पण सगळ्या इकॉनॉमिक्सचे क्रायसिस आहेत, काय काय आहेत. पण मला वाटतं की शेतकरी हा एकमेव, मी नेहमी म्हणत असते की हा एकमेव मॅन्युफॅक्चरर असा आहे, की ज्याला त्याचं प्रॉफिट भेटतच नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये इतकी सगळी जनता आहे, की त्याच्यापर्यंत ते सगळ्या गोष्टी जातच नाहीये, की विचार करा ना, म्हणजे 2 लिंबू तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी जर घ्याल, तर ते 10 आणि ₹20 आता हिवाळ्यामध्ये. आणि हां. तेच 10 आणि ₹20 किलोनी शेतकरी गावामध्ये आडतीवाल्याला देतोय लिंबू. म्हणजे बरोबर. काय हे? कुठली म्हणजे काय खूपच मोठी तफावत आहे आणि ही भरून काढायला कितीतरी वर्ष लागतील अजून. म्हणजे तुमच्या मी आत्तामध्ये बोलण्यावरून जाणवते आहे ती तळमळ, की तुम्हाला काय-काय प्रश्न दिसलेले आहेत आणि अरे बापरे! किती-किती प्रश्न समोर आलेले आहेत. पण मला असं आहे, की हे प्रश्न तुम्हाला शेती करायला लागल्यानंतर दिसायला लागलेत का आधी पण दिसत होते? म्हणजे मला ते आधीपासून दिसत होते आणि मला ते खूप खटकायचे. म्हणजे माझे मित्र-मैत्रिणी मला नेहमी म्हणायचे, की अजूनही ते म्हणतात, की "शेतीत काहीही ठेवलेलं नाहीये. तू शेती करून पस्तावशील आणि तुझ्या हाती निराशेशिवाय काही येणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम कर, गपचूप आपल्या शहरात एखादा जॉब पकड आणि तिथे राहा." पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्किल डेव्हलप वगैरे आत्मविश्वास गोष्टी. कुठून आला, की तुम्ही नाही या प्रश्नाला मी सामोरे जाईन? हे कुठून आलं तुमच्यामध्ये? म्हणजे मला असं म्हणजे माझं एक स्वतःच अशी गोष्ट आहे, की जितकी मी माझ्या लाईफमध्ये गोष्टी बघितल्या, तेव्हा मला असं वाटतं, की तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं हल काढायचं म्हणजे स्वतःपुरतं जरी काढायचं ठरवलं, तर हं. ते निघू शकतं. म्हणजे वाह! त्याचे हजारो मार्ग असतात आणि ते जर तुम्हाला करायचंच आहे, तर ते तुम्ही करून राहता. म्हणजे असं काही नाहीये, की ते करता येणार नाही किंवा काय. उदाहरणार्थ म्हणजे आता ते खूप मोठं उदाहरण असेल किंवा मला माहीत नाही ते कितपत योग्य आहे, की ते सह्याद्री फार्म जे विलास शिंदे म्हणून आहेत. तर त्यांनी आधी सुरुवातीला खूप सगळे क्रायसिस बघितले. त्यांचं फर्म जेव्हा उभं राहायचं होतं, त्याच्या आधी ते खूप सगळे क्रायसिस होते. पण त्यांनी आज एवढे शेतकरी सोबत घेतले. जवळ-जवळ 10,000च्या पुढे काहीतरी शेतकरी त्यांच्यासोबत आहेत आणि ते लोकं काम करतायत. एवढी मोठी फर्म उभा केली आहे त्यांनी सगळी हं, आणि ती हं. सिस्टम उभा केली आहे. तर त्या माणसाने एवढं सगळं आपल्याला फक्त छोटंच करायचं आहे. म्हणजे त्याच्यात मुद्दा काय आहे, की तुम्हाला ही सगळी सिस्टमला नाकारून तुम्हाला तुमचं ब्रँड इस्टॅब्लिश करायचं आहे किंवा तुमचा माल ग्राहकापर्यंत कसे पोहोचेल हे पाहायचे. तर शेती प्रॉफिटेबल होऊ शकते. म्हणजे माझं सरळ म्हणणं आहे, जोपर्यंत शेतकरी स्वतःचा माल विकत नाही, स्वतः हां, नेऊन हां. कस्टमरपर्यंत हं. पोहोचत नाही, या देशातलं कुठलंही गव्हर्नमेंट, कुठल्याही ऑर्गनायझेशन कोणीही त्यांची मदत करू शकत नाही. जोपर्यंत बरं. शेतकरी स्वतः ठरवत नाही, की त्याला स्वतः आणि पण त्याच्यामध्ये क्रायसिस हे आहे, की भरपूर वेळा शेती करू का विकू अशी परिस्थिती होती. म्हणजे बरोबर. की आता तर तुम्ही आता एकट्याच मी शेती करता आहात. म्हणजे तुम्ही पिकवणार आणि विकणार पण. मग तुम्ही कधी हां. ही स्थिती यायला तुम्हाला म्हणजे कधी पाहताय, की तुम्ही स्वतःचा माल स्वतः विकू शकता आहात असं 4 वर्षात, 5 वर्षात असं काय? काही अंदाज आहे का तुमच्या शेतीचा? हां, म्हणजे आता ह्या वर्षी मी तूर लावील. तर हं. मी ठरवलंय, की थोडी त्यातली म्हणजे सगळी जरी मी नाही विकली, तरी काही तूर मी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मग करीन त्यासाठी काय आणि नियोजन किंवा काय अं, कल्पना आहेत तुमच्या? हां, म्हणजे मला वाटतं, की मला सोशल मीडियाचा वगैरे वापर करावा लागेल किंवा अजून काही कॉन्टॅक्ट्समध्ये त्यांना कोणाला जर ते माणसांपर्यंत पोहोचता येत असेल तर ते हे. आणि अच्छा. दुसरी गोष्ट ही, की अं, हे जे प्रोसेसिंग युनिट्स आहेत ना छोटे-छोटे, हं, म्हणजे हं. पेरूचं जाम बनवणं, आवळ्याचं लोणचं बनवणं, कैरीचं लोणचं बनवणं किंवा काय, यातलं ना ग्रामीण भागातल्या महिलांवरती माझा खूप कॉन्फिडन्स आहे. म्हणजे मी त्यांच्यासोबत कामही नाही केलं आणि मी बघितलंही नाही. पण मला असं वाटतं, की ह्या करू शकतात. म्हणजे अच्छा. प्रोसेसिंग युनिट जर मग तुम्ही तसा टाकली काही विचार आहे का तुमचा भविष्यात म्हणजे करायचा? नाही, सध्या तरी काही माझा तसा विचार नाहीये. कारण हे मला अजून हे शिकता-शिकताच बरेच दिवस जाणार आहेत आणि हा हं. फेल्युअरचा रेशिओ पण खूप जास्त राहणार आहे, हे माझ्या आत्ताच लक्षात आलं एका वर्षामध्ये, की ही जर्नी म्हणजे ही जी वाट आहे ती सोपी नाही आहे. याच्यामध्ये अपयशाचा रेशिओ खूप मोठा राहील जर मी माझी स्वतःचा काहीतरी मार्ग तयार नाही केला तर. कारण मग पूर्णपणे मार्केटवर नेहमी वरती डिपेंड राहा. मग परत ते सगळे आवक वाढली, मागणी पुरवठा ढासळला की झालं सगळ्या बरोबर. गोष्टी हे. त्याच्यामुळे कच्च्या मालाचा पक्का माल कसा करून विकता येईल त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही 4.5 एकर शेती करण्याच्या ऐवजी मी 4.5 एकर शेती करण्याच्या ऐवजी एकरभरच का करेना. पण माझा जो म्हणजे त्या माझ्या टोमॅटोची पिरवी बनवून जर मला विकता आली तरच त्याच्यात काहीतरी अर्थ आहे. नाहीतर म्हणजे इकडं कसं असतं की रान खाली राहिलं की लोकांना असं "अरे रान खाली राहिलं, रान खाली राहिलं, रान खाली नाही राहिलं पाहिजे." सतत काही ना काहीतरी, काही ना काही. मी ना एका वर्षामध्ये गोष्ट म्हणजे कदाचित तुम्ही याला स्पिरिच्युअल म्हणाल आय डोंट नो. पण मला ना हां. असं खूप वाटतं जेव्हा तुम्ही शेतीकडनं असं सारखं घेण्याची प्रवृत्ती ठेवता ना, ते पण देत नाही तुम्हाला. अच्छा. हां, म्हणजे बरं. सारखं-सारखं म्हणजे की तुम्ही मागणीच नाही, नाही, करताय नाही, तर तो नाही. म्हणतो हां, देत म्हणजे नाही जा. सारखं-सारखं नाही दे, 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 देतच राहा, देतच राहा, देतच राहा. ते म्हणतात नाही, नाही देणार जा काय करायचं करा. म्हणजे ते मार्केटमध्ये एक लॉसेस होतात ती वेगळी गोष्ट आहे. लँडवरती पण म्हणजे मला हां. असं वाटतं की मातीबद्दल प्रेम नाही राहिलंय लोकांना अजिबात सुद्धा. सतत ती देण्याच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे असं वाटतं माणसांना. निसर्गाच्या बाबतीत पण, मातीच्या बाबतीमध्ये की मग इतक्या दिवस तर तुम्हाला देतच आलंय ना. म्हणजे ही किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कधी विचार करतो का आपण की तुम्ही एक गव्हाचं दाणं लावता आणि त्याच्यातनं हजारो दाणे तयार होतात. याच्यापेक्षा काय असू शकतं अजून इंटरेस्टिंग?
खरंय, खरंय. छान तुमचा उत्साह आणि हिंमत एकदमच अभिनंदनीय आहे. अ, आपण मला असं वाटतं की एक भाग पूर्ण म्हणजे अपुरा आहे. आपण हं, पुन्हा हं. बोलूया. तुम्ही नवीन-नवीन चालेल. शेतकरी आहात आणि बरीचशी आव्हानं गावाची असतील, शेती कामांची असतील, ती तुम्हाला दिसलीत आणि ती दिसूनही तुम्ही त्या प्रश्नांवर उत्तरं शोधणार आहात. हा जो काही तुमचा आत्मविश्वास आहे आणि लढण्याची जी काय म्हणूयात वृत्ती आहे, खुमखुमी आहे, ती फार आवडली आहे. तुमच्या शेतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा बोलूया. धन्यवाद. थँक यू.